बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण मंत्री देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जरांगे पाटील तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है जरांगे पाटील तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा दत्ता पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दत्ता पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलात. नेमकं मागण्या काय कशा संदर्भामध्ये हे तुम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे? मागण्या एकच आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे आजपासून आझाद मैदाना मुंबई येथे आमरण उपोषणाला बसले आणि यापूर्वी देखील आपण त्यांच्या प्रत्येक आंदोलन आणि उपोषणाला पाठिंबा म्हणून प्रत्येक वेळी आपण आंदोलन केलं, उपोषण केलं. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आणि ही मागणी घेऊन त्यांनी सातत्यानं आंदोलन केली, उपोषणं केली. पण वारंवार आंदोलन उपोषण करून देखील सरकारने आमची कुठलीच दखल घेतली नाही. फक्त आश्वासन आणि चालढकल याच्या पलीकडे कुठलाही सरकारने निर्णय घेतलेला नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी आता आरक्षणाची अंतिम लढाई हेच हात देऊन त्यांनी मुंबईला पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आजपासून आझाद मैदानाला जे उपोषण सुरू केलं त्यांच्या उपोषणाला आणि त्यांची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणी घेऊन ते उपोषणाला बसलेत. आणि जोपर्यंत ते आरक्षणाची मागणी सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत त्यांनी अजिबात माघार घेणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. आणि त्यांच्या या मागणीला त्यांच्या या उपोषणाला समर्थन म्हणून मी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसलो. सुपुत्र दत्ता पाटील हडसडीकर मनोज जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ नांदेडच्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि सगळ्या समाज बांधवांना पण त्यांनी आवाहन केलं आहे की ज्यांना जमेल त्यांनी यांच्यासोबत तिथे या ठिकाणी येऊन बसावं. आमचे नेते विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी फार अगोदर डिक्लेअर केलेलं आहे की ही 50% कॅप आम्ही हटवणार आणि जे काही आरक्षणाचा जाती जनगणना करून ज्यांची जेवढी भागीदारी आहे, ज्यांचा जेवढा हिस्सा आहे तेवढा हिस्साचे आरक्षण आम्ही त्यांना देणार हे आधीच राहुलजी गांधी यांनी क्लिअर केलेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला खास नमूद करावीशी वाटते. 2021 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी असं म्हणलेले होते की आता तो व्हिडिओ सगळीकडे फिरतोय, आपल्यापर्यंत पण आला असेल, की महाराष्ट्र शासनाला राज्याला 50% मर्यादा हटवण्याचे अधिकार आहेत आणि हे सरकार ते आरक्षण देऊ शकतं. हे 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं. आणि आता ते सरकार आहे, आता ते सीएम आहे. आमची एवढीच आहे की जरांगे पाटलाच्या मागण्या आपण आता मान्य कराव्या, कारण आपण आता सर्व आहात राज्याचे. मॅडम काय वाटते तुम्हाला, देवेंद्र फडणवीस यांनी हे मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात का? जर ते जसे बोलले तसे जर वागणार असतील तर त्यांना द्यायला लागेल. पण ते मागे खोटे बोलत असेल, दोन समाजामध्ये भांडण लावायचं जर काम करत असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे लोक बोललेली आहे की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर आदर असेल आणि आपल्या वाक्याला ते जागणार असतील तर त्यांनी आरक्षण देतील. मनोजदादा जरांगे पाटलांना एका दिवसाची परमिशन दिलेली आहे आझाद मैदानावरती, हे योग्य वाटते का तुम्हाला? कशी योग्य वाटते? अहो, संविधानानुसार जग देश चालतो. संविधानामध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. तुम्ही 1 दिवस करा, 2 दिवस का, तुम्ही हुकुमशाह का? बिलकुल नाही. आम्हाला ते मान्य. आम्हाला जितके दिवस वाटेल तेवढे दिवस त्यांनी आंदोलन करायला पाहिजे. हा संविधान दिलेला आमचा हक्क आहे, अधिकार आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा मनोजदादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोजदादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. त्यांना जागा द्या थोडं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. हैदराबाद ग्रॅज्युएट मिळालंच पाहिजे. हैदराबाद ग्रॅज्युएट आरक्षण मिळालंच पाहिजे. आज नांदेडच्या कलेक्टर ऑफिस येथे आमचे दत्ता पाटील आसनीकर व त्यांच्यासोबत काही मंडळी उपोषणाला बसलेली आहेत. मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं
आमचे खासदार काँग्रेसचे रवींद्रजी चव्हाण यांनी जरांगे पाटलाला त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि मी काँग्रेसच्या वतीनं आज इथं अधिकृतपणे आम्ही काँग्रेसच्या म्हणजे जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहे आणि आरक्षण हे मिळालंच पाहिजे. या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देत आहोत. सर सर संपूर्ण काँग्रेस पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का? काय वाटते तुम्हाला? आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मागेच सांगितलं होतं की जातीनिहाय जनगणना करावी आणि आम्ही असंच म्हणालो की ओबीसीचा मुद्दा सोडून हे आरक्षण मिळालंच पाहिजे. हे आमचं काँग्रेसचं मत आहे. नांदेडचे खासदार रवींद्रजी चव्हाण यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का? आहे. काल केली. रवींद्रजी चव्हाण मुंबईला गेलेत का दादांना सपोर्ट करायला, मनोजदादा जरांगे पाटलांना? काल पाणी एवढं जास्त पावसाचा एवढा धुमाकूळ घातलेला होता. त्यातल्या त्यात नायगाव आणि त्या एरियामध्ये इतकं भयानक पाणी होतं. काल आमचे काँग्रेसचे नेते माणिकरावजी ठाकरे साहेब आले होते पाणी करायला आणि त्याच्यासोबत आम्ही सुद्धा होतो, रवींद्र चव्हाण होते. आणि पाण्यामुळं काही लोक वाहून गेले, जनावरं गेले, सगळं तुम्हाला इतिहास माहीत आहे. त्यामुळे त्यांनी आज मुंबईची मीटिंग म्हणजे जायचं तिकीट कॅन्सल करून आणि आज तुम्हाला सांगतो फेसबुकवर वगैरे त्यांनी पत्रसुद्धा हे केलं की आमचा जरांगे यांना पाठिंबा आहे म्हणून आंदोलनाला. ओके.